श्री साईनाथ सेवा समितीच्या वतीने वर्तकनगर येथील श्री साईबाबा मंदिराचा 39वा वर्धापन दिन उत्सव सोहळा मोठ्या श्रद्धा आणि भक्तिभावाने आणि उत्साहात संपन्न होत आहे। 3 दिवस चालणाऱ्या या सोहळ्याची सुरुवात बुधवार 12 नोव्हेंबर रोजी ठाण्याचे आमदार संजय केळकर आणि त्यांच्या पत्नी कमल केळकर यांच्या हस्ते साईबाबांच्या पूजा अर्चना आणि आरतीने झाली। यानंतर उपस्थित साई भक्तांना आमदार केळकर यांच्या हस्ते लाडू प्रसादाचं वितरण करण्यात आलं। उत्सवाच्या निमित्ताने माजी नगरसेवक स्वर्गीय बळीराम वासुदेव नैबागकर यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यात आले। त्यांच्या आशीर्वादाने श्री साईनाथ सेवा समितीने 3 दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे। पहिल्या दिवशी सकाळी श्री लक्ष्मीनारायण यज्ञ, दुसऱ्या दिवशी संध्याकाळी भजन कीर्तन आणि भक्तिगीतांचे कार्यक्रम, तर अखेरच्या दिवशी म्हणजे शुक्रवार 14 नोव्हेंबर रोजी साईबाबांच्या पालखी सोहळ्याने वर्धापन दिनाचा समारोप होणार आहे। हा उत्सव यशस्वी करण्यासाठी साईनाथ सेवा समितीचे अध्यक्ष मंगेश बळीराम नैबागकर, उपाध्यक्ष अशोक हिरानंदानी, नंदकुमार साळवी, सचिव सुरेश महाडिक, सहसचिव प्रवीण रोठे, खजिनदार बबन बोबडे, विश्वस्त हरिमाळी, अशोक सुर्वे, श्रीमती अपर्णा जाधव आदींसह कर्मचारी व ब्राह्मण वर्ग आणि मंदिर सेवेकरी मेहनत घेत आहेत। श्री साईनाथ सेवा समिती वर्तकनगर दिनांक 12 नोव्हेंबर ते 14 नोव्हेंबर पर्यंत श्री साईनाथ सेवा समितीचा 39वा वर्धापन दिन आज सुरू झालेला आहे। त्या निमित्ताने आज सर्व साई भक्तांचे श्री साईनाथ सेवा समिती हार्दिक स्वागत करत आहे। संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कैलासवासी बळीभाई नैबागकर यांचं स्मरण करून आजचा 39वा वर्धापन दिनाची सुरुवात झालेली आहे। आज पहाटे बाबांची महाआरती झाली, त्यानंतर बाबांचे मंगल स्नान झाले। तसेच आज सकाळी माननीय आमदार संजयजी केळकर साहेब, जे आमच्या समितीचे प्रमुख मार्गदर्शक असून त्यांच्या हस्ते सपत्नीक त्यांनी आज साईबाबांची पूजा केली। त्यानंतर आज 39व्या वर्धापन दिनानिमित्त जनकल्याणार्थ महालक्ष्मी यज्ञ करण्यात येणार आहे। त्याचप्रमाणे आज 39व्या वर्धापन दिनानिमित्त संपूर्ण वर्तकनगरमध्ये विद्युत रोषणाई केलेली आहे। तसेच प्रवेशद्वार बनवलेले आहे। तसेच मंदिराच्या आवारामध्ये राजमहलचे स्वरूप म्हणजे देखावा तयार केलेला आहे। तसेच चलचित्र अशा प्रकारे आज इथे पूर्ण देखाव्याची निर्मिती केलेली आहे। तरी सर्व साई भक्तांना जवळजवळ आज महाराष्ट्रातून आपल्याकडे तसेच नाशिक, मुंबई, पुणे या इतरत्र ठिकाणाहून पण आज साईबाबांच्या दर्शनासाठी लोक आलेली आहेत, भाविक आलेले आहेत। त्या सर्व भाविकांना दर्शनाला आलेल्या सर्व भाविकांना आपण लाडू स्वरूपामध्ये महाप्रसाद देणार आहोत। जवळजवळ हे लाडू आपण 6 टन लाडू बनवलेले आहेत। 6-6.5 लाख लाडू आपण प्रसादासाठी आपण बनवलेले आहेत। तसंच दुपारी 2 वाजता 14 तारखेला साईबाबांची भव्य पालखी मिरवणूक वर्तकनगर परिसरातून निघेल। अशा प्रकारे आपला 3 दिवसाचा कार्यक्रम करण्यात येणार आहे। सर्व भाविकांना मी नम्र आवाहन करीन की या 3 दिवसामध्ये सर्व साई भक्तांनी दर्शनासाठी यावे। महाप्रसाद लाडू म्हणून आपण प्रसाद देणार आहोत, तर त्या प्रसादाचा सर्वांनी लाभ घ्यावा। अशा प्रकारे तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मी सर्वांना इथे दर्शनासाठी यावे अशी मी विनंती करतो।